भिवंडी तालुका कोंडगांव गजाननराव पांडुरंग पाटिल महाविद्यालय के प्रांगण में कोंडगांव के ग्रामस्थ मंडल द्वारा एडवोकेट सुमिता सुरेश पाटिल के आदरांजलि सभा का आयोजन। इस अवसर पर मान्यवर नातेवाईक मित्र मंडली तथा ग्रामस्थ मंडल कोण भारी संख्या में उपस्थित थे। सभी लोगों ने एडवोकेट सुमिता सुरेश पाटिल को भावपूर्ण श्रद्धांजलि दी। आइए देखें वहाँ का एक दृश्य। वहिनींनी सर्व कार्य यशस्वीपणे पूर्ण केलं, त्याबद्दल बाकीचे सर्वजण बोलतीलच, परंतु कुटुंब म्हणून वहिनी आमच्यासाठी एक उत्तम आई होती। वहिनी एक उत्तम गृहिणी होती, एक उत्कृष्ट सुगरण होती, साक्षात अन्नपूर्णा होती। तशीच एक उत्तम अशी अर्धांगिनी व आमची मोठी आई आणि अण्णा यांच्यानंतर आमच्या संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी आणि एकत्र बांधून ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणारी अशी एक उत्तम कुटुंब प्रमुख होती आणि ती आज आमच्यात नाही। याचे दुःख हे कधी न संपणार आहे आणि तिची आमच्या वहिनीची आदरांजली वाहण्याचं पहिलंच कार्य माझ्याकडे दिलं। त्याबाबत मला काय बोलावं हे सुचत नाहीये। कालपासून मला सांगितलं गेलं की तू कुठली तरी आठवण सांग, पण अशी एक कुठली आठवणच नाही वहिनीची जी मी तुमच्या समोर ठेवू शकतो। कालपासून पूर्ण माझ्या 32 वर्षाचं आयुष्य चित्रपट माझ्या समोरनं जातोय आणि त्याच्यात असं एकही फोटो येत नाहीये किंवा एकही वेळ येत नाही की ज्याच्यामध्ये वहिनी माझ्या समोर दिसत नाहीये। सालुंके साहेब यांचा आभार मानतोय। एवढे मोठे व्यक्तिमत्व जे स्वतः येणार होते परंतु आरोग्याच्या कारणामुळे ते येऊ शकले नाहीत, परंतु त्यांचा स्नेह इतका जवळचा होता की टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना त्यांच्या परिवाराप्रती दुःखाचं परिमार्जन करण्यासाठी पाठवलेल्या आहेत। वहिनी या शहापूर तालुक्यातल्या पहिल्या मॅट्रिक, पहिल्या ग्रॅज्युएट, पहिल्या LLB असं व्यक्तिमत्व। कदाचित यांचं आपल्याला आपल्या अवतीभोवती राहतात, त्यांचं जुनं आयुष्य आपल्याला माहीत नसतं, परंतु अशा ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्या जुन्या आयुष्याला उजाळा सुद्धा मिळत असतो। त्याचा एकच हेतू असतो की त्या आयुष्याच्या उजाळ्यातनं आपल्याला प्रेरणा मिळते आणि त्यांचा जो ध्येय होता की समाजामध्ये बदल व्हावा, प्रबोधन व्हावा, हा साध्य करता येतो। म्हणून फक्त मी त्यांचा पूर्व इतिहास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। फार मोठं होतं। मी पुढील शोक संदेश महाराष्ट्र राज्याचे आदर्श विचारवंत आणि इतिहासकार मी आपणास ऐकण्याची विनंती करतो। स्मृतिशेष विनम्र अभिवादन करतो। माझे स्नेही सुरेश पाटील तपन युच्या दुःखात मी सहभागी आहे। पाटील वहिनी हे आणि एका उच्च पदावर त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने आपली सेवा दिलेली होती। व्यक्त करण्यासाठी डॉक्टर की आपण शोक या कार्यामध्ये 1996 पासून जेव्हा मी ॲक्टिव्हली कार्यरत झालो त्यावेळेस या कुटुंबाकडं एक आदर्श कुटुंब असं आम्ही सगळ्यांनीच पाहिलेलं आहे। मला वाटतं माझी पत्नी माझ्याबरोबर आहे। माझं लग्न झाल्यानंतर माझ्या बायकोला अगदी जवळ घेऊन प्रेमाने समजून सांगणं की हा मुलगा हा अधिकारी जरी असला तरी समाजाची प्रॉपर्टी आहे आणि याचं जे काय आहे तो हे समाजासाठी देण्यासाठी तत्पर आहे। याचा संसार चालवणं किती कठीण आहे हे ते स्वतः त्या अनुभवत असल्यामुळं त्यांनी माझ्या बायकोला जे शिक्षण दिलं, त्यामुळं भामसेफ या सामाजिक संस्थेमध्ये काम करण्याचा माझा मार्ग सुकर झाला। आणि तेव्हा आम्हाला पहिल्यांदा प्रचिती आली सगळ्या लोकांना की
वहिनी स्वतः कार्यरत आहेत, स्वतःचं काम करतच आहेत, परंतु बामसेफ सारख्या एक डिफिकल्ट चळवळीमध्ये कार्यरत असणाऱ्या माणसांचे मनोबल कसं उच्च ठेवायला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला कसं सावरून घेतलं पाहिजे, आणि त्यानंतर कधीही कुटुंबामध्ये काहीही अडचण झाली तर आम्ही कधीही संकोच न बाळगता दादांकडे आलेलो आहे, वहिनींकडे आलेलो आहे. अगदी वैयक्तिक प्रश्नापासून सामाजिक प्रश्नांपर्यंत कुठल्याही गोष्टीची निसंकोच चर्चा करण्याचं स्वातंत्र्य त्यांच्या माध्यमातून मिळायचं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इतक्या आठवणी दाटून आल्या की मला आता बोलणं शक्य होत नाहीये, परंतु एक जबाबदार सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबद्दलच्या 4 गोष्टी तरी कमीत कमी तुमच्याबरोबर मांडायला पाहिजेत. म्हणून मनाचा हिया करून मी सगळ्या गोष्टीतल्या भावनांची गर्दी बाजूला ठेवून 2-4 गोष्टी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार. गेल्याच वर्षी आपण बामसेफचं इथे एक मोठं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं कल्याणमध्ये. त्यावेळेस वहिनीची तब्येत खूप खालावली होती, तरी पण त्यांची जिद्द इतकी जबरदस्त होती की शेवटच्या दिवशी त्या शेवटी स्टेजवर आल्या आणि स्टेजवरनं एक संदेश दिला, छोटा का होईना पण एक संदेश दिला. इतकी त्यांची कमिटमेंट होती. आपल्याकडं जरासं आपला सर्दी पडसं झालं तर आपण सामाजिक कार्यक्रम लगेच मला जमणार नाही, माझी तब्येत खराब आहे, हे आहे, असे 1000 कारणं देतील. परंतु कुटुंबाच्या सगळी जबाबदारी पेलवत असताना त्यांनी वैचारिक आंदोलन, बामसेफची जबाबदारी आणि या इतक्या तमाम ज्या त्यांनी जबाबदाऱ्या पेलल्या होत्या त्या कुठल्याही जबाबदारीतून त्यांनी तब्येतीचं कारण सांगून किंवा कुठलंही वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारण सांगून कधीही माघार घेतली नाही. हे त्यांच्या व्यक्तिमत्वातला कणखरपणाचं महत्वाचा जो कणखरपणा आहे तो कणखरपणा आणि आपल्या कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये काय घडामोडी घडत आहे, त्याच्या गरजा काय आहेत. प्रतिष्ठित घराण्यात जन्माला आलेल्या ॲडव्होकेट सुमिता सुरेश पाटील या सुद्धा कालांतराने समाजामध्ये प्रतिष्ठित झाल्या. शिवशाहीने सुनीता सुरेश पाटील यांनी म्हणजे काही खरं म्हणजे ज्या वेळेला आपल्या समाजामध्ये शिक्षण हे दुर्मिळ होतं, इव्हन पुरुषांमध्ये सुद्धा शहरी भागात जिथे शहर विकसित झालेलं त्या भागात सुद्धा. तर या संपूर्ण आंदोलनामध्ये त्यांचं दिलेलं जे योगदान आहे त्याच्याबद्दल आणि या सगळ्या प्रवासामध्ये या कुटुंबाला या इतक्या मोठ्या धक्क्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळावी आणि त्यांनी यातनं बाहेर पडावं अशी त्यांना विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो आहे. तत्पूर्वी माझ्या बामसेफ परिवार आणि माझ्या इतर ज्या संघटनांमध्ये मी काम करतो आणि मी RR गायकवाड, माझ्या गायकवाड भावकीतर्फे या कारण माझ्या कुटुंबामध्ये पण सुरेशदादा पाटील आणि वहिनी यांचं एकदम माझ्या आईवडिलांना जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना पण खूप मोठा धक्का बसला. तर एवढ्या यंग वयात कशा गेल्या, त्यांच्या दृष्टीने यंगच आहे. तर त्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांच्या वतीनं आणि माझ्या भावकीच्या वतीनं मी आदरांजली वाहून एक्साईजच्या जिथे असं म्हणतात ना मलिदा खायला खूप मिळतात. आता आम्ही बघतो गव्हर्नमेंट खात्यामध्ये बाकीच्या की साधे अधिकारी पण करोडपती होतात, पण मी तपनला आज किती वर्षापासून बघतोय बिचारा साधे कपडे घालून माझ्यावर असतो, कधी हात म्हणले की येतो. हे जे निस्वार्थी आणि निस्सीम काम जे त्यांनी केलेलं आहे, केवळ शिक्षणाच्या पदावर असताना केवळ शिक्षणाच्या आपल्या अधिकाराच्या किंवा ऑफिसचा काम न बघता त्यांनी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न केले आणि करत राहिल्या आणि त्यांची जी साथ होती. म्हणतात ना सुरेशदादा तर माझे 40 वर्षापासून माझे संबंधित आहेत, पण सुरेशदादा मला असं वाटतं की सुमिता वहिनींच्या शिवाय अर्धेच आहेत. कारण त्या त्यांच्याबरोबर अर्धांगिणी म्हणू किंवा सावलीसारख्या होत्या. मी कधीही तबलला फोन केला कुठे दादांबरोबर कोण येतं म्हणे वहिनी येत ताई आमच्या. आणि मला वाटतं त्यांच्या एवढं दुःख मला असं वाटत नाही की कोणी झेलू शकेल, कारण त्यांच्याशिवाय त्यांचं सुरेशदादांचं जीवनच अर्ध आहे. आणि मी जास्त बोलण्यापेक्षा मी एवढं सांगेन की त्यांच्यापासून आम्ही काहीतरी शिकलो. मी आज डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष आहे,
त्यांच्यातून काहीतरी प्रेरणा मिळाली आणि मला पण असं वाटतं की मी सुद्धा काहीतरी निस्वार्थी काम करत राहावं. आणि माझ्याबरोबर तपनसारखे सहकारी आहेत जे स्वतःच्या खिशात हात घालून समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. हे केवळ अशा व्यक्तिमत्वांच्या सहभागात आल्यामुळे, त्यांचा परिस्पर्श आम्हाला लाभल्यामुळेच आम्ही घडलो असं मला वाटतं. कारण त्यांच्या परिवाराचा माझा खूप वर्षापासूनचा संबंध आहे. दादांशी तर माझा 40 वर्षापासून संबंध आहे. त्याच्यानंतर आमच्या लग्नानंतर सासऱ्यांच्या परिचयाचे असल्यामुळे त्यांच्या जवळचे आहेत. आणि तीच प्रेरणा मला आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान जे मी त्यांना मानतो गुरु असे शिशू सरांकडून मला मिळाली. आणि असे दुर्मिळ व्यक्तिमत्व आमच्या समाजात तयार व्हावेत त्याच्या परिस्पर्शाने एवढीच मी आदरांजली त्यांना वाटतो. धन्यवाद. सांगा कोणाच्या तरी बोलण्यातनं लक्षात येत असतात, भावना असतात, भावना व्यक्त केल्या जातात. 1970 मध्ये त्या एक्साईज म्हणजे सेंट्रल एक्साईज मध्ये नोकरीला लागल्या आणि तेव्हा प्रसिद्ध माननीय सुरेशदादा पाटील यांच्या विवाहबंधनात पडल्या. आणि तेव्हापासून या उक्तीप्रमाणे आपला परिवार आपले करायला याला मी विनंती करतोय. माझी उपसरपंच ग्रामपंचायत कोण. जसं माझ्या मामाचं गाव तसं माझ्या आईचं सुद्धा मामाचं गाव आणि त्याच्यामुळे जवळपास मोठा मामा परिवार आहे. अगदी प्रत्येकजण या ठिकाणी माझा मामा आहे. परंतु माझ्या स्मरणामध्ये मोठी मामी हा जेव्हा उल्लेख येतो त्यावेळेला ज्या आज ज्यांचं निधन झालं आहे त्या ॲडव्होकेट सुमिता पाटील, म्हणजे कधीही कुठेही घरी उल्लेख केला की मोठ्या मामी भेटल्या होत्या की दुसरा कुठलाही उल्लेख नाही येतो, याचा अर्थ असा की यांची भेट झाली होती. आणि आज नाही की मी आज IPS झालो त्याच्यानंतर इथे मला माझ्या ज्या आठवणी आहेत अगदी माझ्या लहानपणापासूनच्या ज्या ज्या वेळेला घरामध्ये गेलो आहे जसं तपनशी त्या वागलेल्या आहेत अगदी तशाच त्या माझ्याशी वागलेल्या आहेत. आणि म्हणून जो उल्लेख आता डॉक्टर दिनेश म्हात्रे यांनी केला की आपण प्रत्येकजण कोणाकडे ते शिकत असतो. मी आता या ठिकाणी बसला असताना विचार करत होतो की काही गोष्टी मगाशी गायकवाड साहेब बोलले एक आपण IPS म्हणजे क्लास 1 ऑफिसर असताना आपण कसं वागतो कोणाचं ते एक आदर्श घेत असतो. आणि त्यावेळेला हे एक व्यक्तिमत्व जो आता डॉक्टर दिनेश म्हात्रे यांनी उल्लेख केला की ज्यावेळेला शहरी भागामध्ये शिक्षण नव्हतं त्यावेळेला ग्रामीण भागातनं शिकलेली एक स्त्री पुरुष नव्हे स्त्री ती सुद्धा पुन्हा एवढ्या मोठ्या पदावर जाते. आणि ते गेल्यानंतर त्या व्यक्तीची जी साधी राहणी जे आपण साधी राहणी उच्च विचारसरणी हे सगळं जे ऐकत असतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर होतं. जे या ठिकाणी ज्या फोटोग्राफरने जो फोटो काढलाय मला वाटतं तीच आठवण प्रत्येकाच्या मनात असेल. हे स्मित हास्य कधीही रागावणं नाही. माझ्या खूप आठवणी आहेत या ठिकाणी अनेकांना बोलायचं आहे त्याच्यामुळे मी थोडासा त्याला आवाज घालेन. पण मी थोडासा भाचा म्हणून बऱ्याच वेळेला अधिकारी गाजवलेला आहे. माझी मतं मी परखडपणे व्यक्तही केलेली आहेत. आणि वैचारिक चळवळीमध्ये तुम्हालाही माहिती आहे की थोडे बहुत विचारांमध्ये मनभेद नव्हे पण मतभेद होत असतात. पण मामींचं हे वैशिष्ट्य मला माहिती आहे की अतिशय असं स्मित हास्य करून त्या सगळ्या गप्पांमध्ये त्या चर्चांमध्ये आणि त्यांच्याकडनं सुद्धा खूप काही शिकलेलो आहे. म्हणजे एवढंच मी सांगू शकतो की गेले अनेक दिवस जेव्हापासून त्यांच्या आजाराचं निदान झालेलं होतं त्यानंतर इकडे कोणताही म्हणजे येण्याची संधी एकच गोष्टीसाठी असायची दुसरं कोणतंही नाही की मामींना जाऊन भेटता येईल मामींची भेट होईल त्यांच्यासोबत काही क्षण घालवता येतील बाकी कोणतंच नाही. म्हणजे दुसरं या बाजूला कल्याणकडे कुठला कार्यक्रम असेल कल्याणकडे कुठल्या कॉलेजला जायचं असेल कुठे व्हिजिट असेल तर माझा एकच उद्देश असायचा की त्यानिमित्तानं मामींची भेट होईल. परंतु आपल्या सगळ्यांना त्यांचा सहवास कमी लाभला. मी हे सांगू शकतो की वैचारिक थोडासा चळवळीचा उल्लेख केला आणि चळवळीतलं आयुष्य खरंच कठीण असतं की तुम्ही ज्यांच्यासाठी करत असता त्यांना सुद्धा त्याची जाणीव असते की नाही माहीत नाही. आपण बऱ्याचदा सावित्रीच्या लेखी म्हणतो ज्या सावित्रीबाई फुलेंना त्यावेळेला ज्या पद्धतीचा दुस्वास ज्या पद्धतीची अवहेलना सहन करावी लागली असते ते काही पूर्णतः संपलेलं नसतं.
आणि अशा वेळेला ते वैचारिक ज्यांच्यासाठी आपण करतो त्यांनाही जाणीव नाही, परंतु अशा वेळेला तो जो दुर्दम्य आशावाद, कारण ज्ञान आणि विचार हे बऱ्याच वेळेला काटेरी असू शकतात, ते लोकांपासून स्वतःला तोडू शकतात. पण मी आमच्या मोठ्या मामींचं एक व्यक्तिमत्व पाहिलं की जे रवींद्रनाथ टागोर म्हणतात की एकला चालो रे म्हणजे एकट्याने चालणं, पण मी मामींच्या व्यक्तिमत्वात पाहिलं की एकला चालो रे म्हणजे सगळ्यांना आपल्यात एक करून चालणं. निवृत्त अधिकारी शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारेच्या प्रणेते, राष्ट्रीय मूल निवासी महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा, बामसेफ संघटनेची पहिली महिला केंद्रीय सदस्य, बहुजन मुक्ती पार्टीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, कामगार नेत्या, जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा, गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका, ॲडव्होकेट सुमिता काकूंच्या पवित्र स्मृतींना माझं अभिवादन. ही सगळी त्यांच्या कर्तृत्वाची विशेषणं माझा बोलण्यामागचा उद्देश एवढाच आहे की ह्याच्यात अजून मी एक दोन कमी विशेषणं बोलली खरं तर, पण त्यांचं कर्तृत्व एवढं अफाट आहे की ही कर्तृत्वाची विशेषणं वाचताना एक स्त्री म्हणून मला त्यांचा कायम अभिमान वाटत आला आहे आणि ह्यानंतरही त्यांचा मला कायम अभिमान वाटत येईल. माझी आणि त्यांची पहिली भेट साधारणतः 10 वर्षापूर्वी 2014ला राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपल्या ह्या समोरच्या चौकात ठेवला होता. तर त्यावेळेस मला ॲडव्होकेट संदेशदादा सरावते यांचा फोन आला की वहिनी तुम्हाला 5 मिनिटं बोलायचं आहे. त्यावेळेस मी इतर वक्त्यांची नावं बघितली, म्हटलं माझ्यापेक्षा अतिशय मानाने आणि ज्ञानाने अतिशय वरिष्ठ असे वक्ते आहेत, दादा या वक्त्यांपुढे माझं ज्ञान कवडी मोलाचं आहे, मी कसं काय बोलू. म्हणाले की नाही बहिणी थोडंफार का होईना तुम्ही बोला. त्यानुसार मी बोलली 5 मिनिटं. ते बोलल्यानंतर ज्यावेळेस मी माझ्या चेअरवर येऊन बसली, माझ्या साईडला बसलेल्या होत्या सुमिता काकू, माझी आणि त्यांची पहिली भेट. मी तिथे बसल्या बसल्या मला बोलल्या तू खूप उत्तम बोललीस. त्यांनी माझं केलेलं ते पहिलं कौतुक त्याच्यानंतरच्या अनेक चांगलं वक्तृत्व करण्यासाठी मला कायमच प्रेरणा देत गेल्या. म्हणजे एखादा असा प्रसंग असतो आपल्या आयुष्यातला की तो प्रसंग त्यावेळेस झालेलं ते आपलं कौतुक त्या पुढील आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करण्यासाठी आपल्याला नेहमी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेरणा देत राहतात. अशा प्रेरणादायी होत्या सुमिता काकू. नेहमीच दिसल्यावर एक स्मित हास्य करायचे. आता शिसवे सरांनी त्यांच्या स्मित हास्याचा उल्लेख केला. खरं ज्या वेळेस त्या भेटायच्या, ज्या स्मित हास्याने त्या चौकशी करायच्या काय रुपाली कशी आहेस, त्यांच्या बोलण्यातला तो गोडवा आजही कानांमध्ये रुंगावत आहे. ज्यावेळेस राजेश्रीताई उपाध्यक्ष झाल्या कुळगाव बदलापूरच्या, त्यांचा कोणगाव ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळेस पमाताई माझ्या साईडला बसल्या होत्या. तर त्यावेळेस त्या त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाला की आम्ही जरी त्यांना वहिनी बोलत असलो तरी सुद्धा आम्हा सगळ्या भावंडांसाठी त्या आईच आहेत. एका वहिनीने आई होणं ही आजच्या समाजासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. पुरावे मी त्यांच्याप्रती शोक संदेश राष्ट्रीय बहुजन कर्मचारी संघ यांना आमंत्रित करतोय. ही मायेची पाखरं आपल्यावर उधळली होती. तिला शेवटच्या वेळेला तिच्या दर्शनाला मी मुकलो. मी आल्यानंतर दादांना सांगितलं आमची मातोश्रीला मीटिंग होती आणि तिथं मोबाईल वगैरे सगळ्यावर सेन्सर आहे म्हणून आम्ही मोबाईल बंद करून बसलो होतो. रात्री मला कळलं होते. दादांना येऊन भेटलो. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.
दादांजवळ अर्धा तास बसलो आणि आम्ही बसलो असताना दोघंच बोलत होतो. तेवढ्यात जनार्दन दादा आले आणि अर्ध्या पाऊण तासानंतर जाण्यासाठी दादांची परवानगी मागितली आणि दादांनी माझा हात धरून मला परत बसलं. त्याच्यानंतर दादाजी बोलायला लागले. तुम्हाला माहिती आहे, दादांजवळ विषय मनाला हात घालणारे असतात, असे विषय असतात आणि तुम्ही किती जरी विचार केला तरी त्यांचे विचार ऐकून घेतल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि तेव्हा उठता उठता दादांच्या डोळ्यात पाणी आले. तू बसला तरी मला बरं वाटलं बघ. आणि काय सगळे वेगळे झाले, पण भेटायला येत नाही, काय नाही, कसं तरी वाटतं. आणि काळीच जसं फाटावं 2 सेकंदात माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. आमच्या पाटील मॅडम त्यांच्या आदरांजलीसाठी उपस्थित अर्पण करण्यासाठी ॲडव्होकेट किरण चन्ने साहेब सरचिटणीस कार्य इतके थोर आहे की ते आठवून असं आपल्याला करता येईल का, असं आपण करू शकतो का, हा विचार आल्याशिवाय राहणार नाही. मी अशा आपल्यात न राहिलेल्या, आपल्याला सोडून गेलेल्या वहिनीबद्दल पाटील मॅडमबद्दल लागू होतं असं मला वाटतं. मॅडम कुणाच्या वहिनी असतील, कुणाच्या आई असतील, आमच्या सरपंच ताईंच्या काकू असतील, आमच्या त्या, मी फक्त पाटील मॅडम म्हणायचं, मला त्याच्यापेक्षा माझा वेगळा स्नेह नव्हता. आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असतानाच्या काळात मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष होतो बहुजन मुक्ती पार्टीचा. त्या काळामध्ये, त्या उपाध्यक्ष असतानाच्या काळामध्ये आणि त्या सर्व प्रवासामध्ये मला एक अनुभव सांगेल, फक्त अधिक काही बोलणार नाही. आम्ही भिवंडी लोकसभेची निवडणूक लढत असताना, प्रचार करताना दोघेही फील्डमध्ये गेलो आणि एका संबंधित व्यक्तीकडे आम्ही पत्रकं घेऊन गेलो होतो प्रचाराची. ती पत्रकं घेऊन गेल्यानंतर 5 वाजेपर्यंत वेळ होता प्रचाराचा, परंतु 3 वाजता आमच्याकडची पत्रकं भरपूर शिल्लक राहिली. 3-4 वाजता वाटून उरली. या पत्रकाचं काय करायचं दादा, आमच्या दोघांपुढे प्रश्न पडला. आम्ही मोरबाडच्या बस स्टँडवर ताईला म्हटलं, ताई आता तुम्ही राष्ट्रीय उपाध्यक्षसुद्धा नाही आणि मी महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्षसुद्धा नाही आहे. आमच्या पाटील मॅडमनी अक्षरशः साधू संतांच्या एका वचनाला सुद्धा छेद दिला. ते वचन असं आहे, बाईली मेली मुक्त झाली, बाईली मेली मुक्त झाली, म्हणजे ही मायेतून सोडवलं तिनं. सगळ्या स्त्रिया प्रपंचात माणसाला दाबून धरतात, लोकोद्धाराचं काम करू देत नाही. पण ताई वेगळ्या होत्या, ताई लोकोद्धाराचं काम करत होत्या, समाजाचं काम करत होत्या. तर संतांच्या वचनाला सुद्धा छेद या ठिकाणी दिला. दादांच्याबद्दल अधिक काही सांगणार नाही. दादा तपन हे वैचारिक जीवन जगणारी माणसं आहेत. काही काळ यांना दुःख झालं असेल, पण मला खात्री हे वैचारिक माणसाला दुःख फार होणार नाही आहे ते निश्चित. आणि मला पाटील मॅडमविषयी आश्चर्य वाटतं, दादा तुम्हाला वरून चांगले दिसतात, पण दादा फार रागीट स्वभावाचे आहेत मला माहिती आहे. आणि दादासारखा माणूस आकळला ताईने म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. आपल्यातून वहिनी गेल्या, फार कर्तबार अशा वहिनी होत्या. आमचा आणि दादाचा संवाद कुस्तीमुळे आला. एक कर्तबगार पुरुषाच्या मागं स्त्रीचा हात असल्याशिवाय एवढा माणूस कर्तबगार होऊ शकत नाही. आणि स्त्री कर्तृत्वगार होत्या वहिनी. आमच्या कुस्तीगीर संघातर्फे बोलायचं झालं तर आजची मीटिंग आमची कुस्तीगीर संघाची महाराष्ट्राची आज होती. शरद पवार साहेबांना, बाळासाहेबांना कळलं की असं शोकसभा आज आहे. आमची मीटिंग उद्या ठेवली 2 तारखेला. एवढं मोठं महत्त्व या सुरेशदादांचं आणि वहिनीचं आहे. पवार साहेबांच्यापर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत. वहिनींना मी फार जवळून पाहिलं आहे. त्यांचं जीवनच दोघांचं समाजासाठी दादांचं वहिनीचं होतं. जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हा कधीच हे घरात नसायचं. कधी आज दिल्लीत आहेत, कधी मद्रासला आहेत, कधी कुठं आहेत. आणि अशा वहिनी आपल्यातून गेल्यात. फार दुःख झालं आहे. आणि
मी जसं आताच्या वक्त्याने सांगितले दादा रागीट होते आणि आहेत, आम्ही बघतो कुस्तीत चिडले तर त्यांना आवरावं लागतं. अशा रागीट माणसांना त्यांनी सांभाळून घेतलं आहे. आणि मला फार दुःख होतं आहे की वहिनी अजून आपल्यात असायला पाहिजे होत्या. बरंचसं काम अजून त्यांचं बाकी आहे, दादांचं बाकी आहे, आमचंही बाकी आहे. मी जास्ती वेळ घेणार नाही, कारण बरेच वक्ते माझ्यापेक्षा मोठे मोठे वक्ते मला प्रथम बोलायला दिलं. माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी आपल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे, माझ्या एकता पतपेढीतर्फे, ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे आणि माझ्या ठाणे जिल्हा पतपेढी फेडरेशनचा मी अध्यक्ष असल्यामुळे त्याच्यातर्फे श्रद्धांजली वाहतो आणि माझं अल्पशं भाषण संपवतो. जय हिंद. आरोग्याच्या तक्रारी अलीकडे वाढलेल्या होतं. मी अनंत मेहर, अध्यक्ष पुणे जिल्हा आगरी समाज यांना विनंती करतोय, आपण परंतु त्याच्यावरही मात करून आपल्याला उभं राहायला पाहिजे. मी सुरेश दादाला सांगेन, मला कल्पना आहे चित्र अशा ठिकाणी पाणी झाला. खूप चांगलं वक्तव्य एका वक्त्याने इथं केलं. मी सर्व आगरी समाजातल्या आमच्या बांधवांना विनंती करेन की आपण खरोखरच जय भीम जय भारत. धन्यवाद. घराची सुद्धा तक्रार असते की प्रकाश, अरे तुला दादा आणि का वहिनी एवढा वेळ देतात, एवढा जर आम्हाला दिला तर आमच्या कुटुंबाला फार मदत होईल. पण तू हाक मारल्याबरोबर हे दोघं जण धावून येतात. आणि काकूंचा स्वभाव बऱ्याच जणांनी सांगितला की अतिशय दयाळू होत्या, त्या अतिशय उत्तम सुग्रण होत्या. त्या कधी आल्या तर कोणाला जेवणाशिवाय घरून पाठवत नव्हत्या. परंतु प्रसंगाचं ओळखून त्याला मदत करणाऱ्या होत्या. मला एक प्रसंग आला होता 2004 मध्ये. मला 50,000ची अत्यंत गरज होती. माझ्याकडे पैसे होते, कमी होते. आणि त्यावेळेस काकूंकडे विषय काढल्याबरोबर त्या, तू काय घाबरू नको, कोणाकडे जाऊ नको. आणि त्यांनी स्वतःची असलेली 50,000ची FD मोडून मला पैसे दिले. मी नंतर परत यायला गेलो तर तुझी गरज, तू अजून जरा तुझी आर्थिक परिस्थिती चांगली नाही, मला नंतर दे, कधी मी मागेन तेव्हा. आणि 3-4 वर्षांनी त्यांनी मला पैसे मागून घेतले. अशा मदतशील अशा त्या काकू होत्या. आणि माझ्या कुटुंबाची उभारणीमध्ये त्यांनी खूप मोठा हातभार लावला. त्यांच्यामुळे मी, माझी भावंड, माझी आई तर त्यांची पदोपदी आठवण काढायची. सुख दुःखाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या हजर राहायच्या. या ठिकाणी त्यांची पदं लिहिलेत. परंतु अजून एक त्यांचं पद आहे की ज्या उत्कर्ष महाविद्यालयाचा मी वाशिम येथे अध्यक्ष आहे, त्याच्या त्या आजीव सदस्य सुद्धा आहेत. आणि ही कॉलेजची मान्यता आणून देताना दादाने आणि काकूंनी मला सांगितलं की अरे तुम्ही आरशी बाबांकडे जा, ते तुम्हाला नेतील. आणि आरशी बाबा आम्हाला मंत्रालयात घेऊन गेले आणि राजेश टोपेंकडून त्यावेळची कॉलेजची मान्यता त्याने मिळवून दिली. म्हणजे एका केवळ बामशेप आणि हे नाही तर चौरस अशी त्यांची दृष्टी होती. एकच प्रसंग सांगतो की बरेच जण म्हणतात दयाळू होत्या, परंतु त्यांची बदली झाली इथे कल्याणच्या ऑफिसमधून. आणि त्या प्रसंगी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्यांचे वरचे अधिकारी बदली जाणीवपूर्वक या सोशल वर्क करतात, यांना अडसर यावा म्हणून त्यांची बदली केली होती. आणि त्या दिवशी मी करारी पाण्याच्या काकू पाहिल्या, त्यांनी त्या अधिकाऱ्याला चप्पल काढली. ज्या ताईंच्या, वहिनींच्या आणि आईच्या आजारामध्ये काढले. आपण ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो तेव्हा डॉक्टरही सांगू शकत नाही का हा पेशंट माझ्या किती वेळ ताब्यात राहणार आहे. परंतु नीतीला हे अगोदरच माहीत असतं आणि तिने ते ठरविलं असतं. त्यावेळेला ते नीतीचं होतं. वहिनींच्या बाबतीत 26 तारखेला सकाळी पहाटेपासूनच त्यांची मृत्यूशी झुंज होती. मृत्यू क्षणाक्षणाला त्यांची आयुष्यरेषा पुसत पुढे सरकत होता. आणि 10-10:30 वाजता वहिनींनी आपला देह काळाला अर्पण केला आणि आपलं सर्वस्व नीतीच्या स्वाधीन करून त्या
अज्ञातवासामध्ये कधी परत न येणाऱ्या अज्ञातवासाला निघून गेल्या. वहिनीचं मृत्यू अमृतयोगी ठरलं याला 2 कारणं आहेत. हिंदू धर्मामध्ये नाही म्हणून मी आमच्या संत सज्जनामध्ये ज्या संतांनी आपला मृत्यू ज्या दिवशी यावा म्हणून सगळं आयुष्य पणाला लावलं असतं, त्या एकादशी दिवशी वहिनींना देवाज्ञा झाली. आणि दुसरा शाहू फुले आंबेडकरी जनतेचं काम करणाऱ्या वहिनींना बाबासाहेबांचं संविधान लिहिलेला जे दिवस होता 26/11, त्या दिवशी त्यांनी आपला जीव प्राण ठेवला. म्हणजे खऱ्या अर्थाने त्या या समाजाशी निगडीत होता, त्याचाही त्यांचा अमृतुल्य योग आला. मी याच्यामध्ये या समाजाच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या संस्थांची हानी झालीच, त्यांच्या परिवाराची हानी झाली. परंतु आई गेल्यानंतर ज्या कुटुंबाचं आई पण स्वीकारलं, असं कोणाची भावजं असेल, कोणाची नणंद असेल, कोणाची काकू असेल, कोणाचा मामी असेल, हे सर्व नाते संपुष्टात आले. आणि बाळूने तर स्वतः आई गेल्यानंतर ज्यांना आईच नाही मानलं त्या गेल्या. आणि आमच्या सुरेश दत्तचा वावर ज्या आवरणानं सावरणं सांभाळायचं आणि विशेषतः त्यांच्या पर्सनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, मग दादा बाय असोत, ट्रेनने असोत किंवा बसने जाऊ, कुठेही जाण्याचा जो काही नियोजन होतं त्या संपूर्ण वहिनी बघायच्या. त्यांचं अगदी तिकिटाचं बुकिंगपासून की त्या उतरणाऱ्या स्टेशनवर तुम्हाला घ्यायला कोण येणार आहे ते माझ्यासमोर फोन करून विचारा, ही इतकी काळजी घेणारा आज कोणी त्यांचा. खरं दादांची फार मोठी हानी झाली आणि खरं दादा हे दुःखात. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. त्या वक्त्यांनी म्हटलं की अनेक जणांचे संसार उभे करण्याचं काम या दोघांनी केलं. त्याचबरोबर जसं सामाजिक काम त्यांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडलं, शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराचं एक खूप मोठं काम त्यांनी देश पातळीवरती उभं केलेलं आहे. आणि हा जो काही विचाराचा वर्ग त्यांनी जोडला तो संपूर्ण देश पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती मॅडम आणि साहेबांना मानणारा वर्ग आहे. हा केवळ विचारांनी अनेक प्रसंग आम्हाला या 29 वर्षाच्या काळामध्ये पाटील मॅडम, पाटील साहेब यांच्या सोबत राहून आम्हाला अनेक गोष्टी, अनेक अनुभव आम्हाला आले. ते सर्वच काही या ठिकाणी बोलणार नाही, पण काही गोष्टी अशा आहेत की जसं गोदवी सरांनी सांगितलं की मॅडम सेंट्रल एक्साईजमध्ये सर्व्हिस करत असताना त्यांच्यामध्ये जो सामाजिक चळवळीचा पिंड होता. बरेच लोक म्हणतात मी सर्व्हिसमध्ये असल्यामुळं सामाजिक काम करताना मला अडचणी येतात, माझी ट्रान्सफर होते. त्यांचे ट्रान्सफर करायचे कारण असं असायचं की ज्या ठिकाणी मॅडमचं ऑफिस तिथं बामसेटची शाखा गठीत पाहिजे आणि मॅडमचा टेबल म्हणजे बामसेटचं ऑफिस. अधिवेशनाची प्लॅनिंग, अधिवेशनाचं फंडिंग, अधिकाऱ्यांच्या भेटी, पत्रक वाटणं हे सगळं त्यांच्या कार्यालयातून व्हायचं. आणि यामुळं त्यांचे अधिकारी त्यांचे ट्रान्सफर करायचे. पण वैशिष्ट्य असं होतं की ज्या ठिकाणी ट्रान्सफर होईल त्या ठिकाणी नवं युनिट बनायचं. त्यामुळं त्या अधिकाऱ्यांना प्रश्न पडला की यांना आम्ही पनिशमेंट म्हणून ट्रान्सफर करतो, परंतु जिथं जातील तिथं यांची शाखा गठीत करतात. शेवटी ते कंटाळले आणि त्यांनी सांगितलं त्यांची ट्रान्सफर करू नका कारण याचं काम वाढायचं. हा कार्यकर्त्यामधला जो प्रामाणिकपणा आहे, हा प्रामाणिकपणा त्यांनी त्यांची अधिकाऱ्याची जबाबदारी निभावली आणि सामाजिक जबाबदारी निभावली. हा त्यांच्यामधला एक खूप चांगला गुण समाजात लोकांनी घेणं गरजेचं आहे. दुसरं की त्यांच्याकडं प्रचंड ज्ञान होतं, एकदम अभ्यास होता. जर त्या शिक्षित असल्यामुळं कुठलाही प्रसंग कार्यकर्त्यांवरती कौटुंबिक असो, सामाजिक असो, कुठलाही प्रसंग असो ते अर्ध्या रात्री तिथं उपस्थित राहणार. मी उरणमध्ये राहतो. मी ज्यावेळी उरणला बामसेटचं काम सुरू केलं आणि मला काही लोकांनी धमकी दिली, अगदी मर्डरची धमकी दिली. जसं पाटील मॅडम आणि दादांना समजलं
रात्री 11 वाजता हे सर्व तिथं हजर झाले. आणि त्यावेळेला दिबा पाटील साहेब, दत्ता पाटील साहेब यांचे कार्यकर्ता म्हणून वारसा असलेल्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना एक विशेष करून बळ मिळालं, ती प्रेरणा घेतली. तपनचं एक सामाजिक कार्य आमच्या समोर होतं, पण त्याची खऱ्या अर्थाने नाळ समाजाशी जोडली ती त्यांच्या आईमुळे, त्यांच्या वडिलांमुळे हे आम्हाला एकदा अधोरेखित झालं. खरं तर एका समाजाच्या किंवा प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या ह्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाला आपण खऱ्या अर्थाने सलाम ठोकला पाहिजे. मला माहिती आहे की बामसेफच्या माध्यमातून असेल, भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून असेल, हे सगळं काम प्रवाहाच्या विरोधात करायला लागतं. या ठिकाणी सगळ्या माता भगिनी बसलेल्या आहेत, त्यांना त्यांचे अश्रू वाहू द्यायचे असतात, पण ह्या अडचणी आपण बामसेफने केल्यात. मी स्वतः कार्यकर्ता असला तरी धर्माची फारकत करता येत नाही. आपल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, त्यातल्या अनिष्ट गोष्टी बाजूला करा, बाकीच्या गोष्टी सगळ्या आम्हाला करू द्या, असं मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून आपल्याला सगळ्या बामसेफच्या आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना आवाहन करेन. आणि मग अशा सगळ्या ह्या माध्यमातून एक समाजाची, बहुजन समाजाची, एका आगरी समाजाची माता भगिनी या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ज्याची निश्चितपणाने हा समाज, मग बहुजन समाज असेल, विशेषतः आगरी समाज, त्याची नोंद घेईल. आम्ही कार्यकर्ते याच्या आधी सगळ्यांची भाषणं, अनेक महिला नेतृत्वांची भाषणं ऐकली, पण अलीकडच्या काळामध्ये अशी कोणी एखादी स्त्री वक्तृत्व करणारी, स्त्री नेतृत्व करणारी आम्ही कोणी इतकी जवळची महिला बघितली नव्हती. मी माझ्या समाजाच्या या सगळ्या माध्यमातून अभिमान व्यक्त करतो. स्वर्गीय वहिनींच्या मृत्यूनंतर त्यांच्या शोकसभेला उपस्थित सर्व उपस्थितांचं मी स्वागत करतो. पाटील परिवाराच्या सर्व सदस्यांना त्यांचं दुःख कमी करण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना करतो. आज या ठिकाणी मला यासाठी बोलायचं आहे की या परिवाराशी आमचा चौगुले परिवाराचा संबंध जवळजवळ 70 वर्षापासूनचा आहे. कारण या गावातले ग्रामीण भागाचं नेतृत्व करणारी या परिवारामध्ये म्हणजे या भिवंडी तालुक्यामध्ये अशी 4च व्यक्तिमत्व होऊन गेली. त्यामध्ये अण्णांचं नाव आहे, कागनेरच्या माधव पाटलांचं नाव आहे, खांबाळ्याचे सभापती आपले वसंत कुशावा पाटील आणि आमच्या खारबाव विभागावरती नरसे वास्तर पाटील, ही 4 मंडळी या समाजाचे नेतृत्व करत होती. आणि त्यामुळे यांच्यासोबत असलेली जी दुसरी फळी होती त्याच्यामध्ये आमचे स्वर्गीय माधव चौगुले दादा आमचे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली दुसरी फळी होती ते आपले सर्वांचे आवडते लाडके आर.सी. पाटील साहेब दादा यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व राजकारणाची फळी या याच्यामध्ये आगरी समाजामध्ये देखील. मला यासाठी बोलायचं आहे की वहिनींबद्दल अनेक लोकांनी आपले मत, आपल्या भावना, आपले मनोगत व्यक्त केले, परंतु ते मनोगत व्यक्त करताना आम्ही त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. आम्ही जेव्हा यांच्या घरी, दादांच्या घरी आम्ही येत होतो तेव्हा आमच्या दादांसोबत, तेव्हा वहिनीला नमस्कार करताना वहिनी आम्हाला सांगायचे की तुम्ही नमस्कार करू शकत नाही, तुम्ही माझे भाऊजी आहात, माझे भाऊ आहात. आणि अशा ह्या म्हणजे संस्कारित वहिनी आपल्यातून निघून गेल्या. खरं खूप अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि त्या कुटुंबावर असे प्रसंग येतात, ते प्रसंग त्यांना ते कसे सांभाळतील, कसे हे करतील ते त्यांना माहीत असतं. मी या ठिकाणी अनेक लोकांनी आपले मनोगत व्यक्त करताना काही काव्य रूपाने काही गोष्टी सांगितल्या वहिनीच्या होती. तसं मला एक काव्य आठवलेलं आहे, ते मी काव्य रूपाने तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे मुलाचं लग्न करत असताना ते सत्यशोधक पद्धतीनं करावं आणि ते करत असताना वेगवेगळी आलेली मतं, त्यांच्याबाबत वेगवेगळ्या पद्धतीनं नोंदवले गेलेले आक्षेप, परंतु याचा विचार न करता आपण स्वीकारलेला मार्ग हा सत्याचा मार्ग आहे, आपण स्वीकारलेला मार्ग हा मानवतेचा मार्ग आहे.
आपण स्वीकारलेला मार्ग हा परिवर्तनाचा मार्ग आहे, तेव्हा ना हा मार्गच फुले आंबेडकरी शाहू विचारांचा आहे. आणि म्हणूनच आपण या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. आणि म्हणून हा विचार रुजवण्यासाठी या दाम्पत्यानं खेडोपाड्यामध्ये अनेक चर्चासत्र घेतली, अनेकांचं प्रबोधन केलं. मला आठवते मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये असताना कधी जर एखादा संदर्भ जर पुस्तकामध्ये सापडला नाही, एखादा प्रश्न उद्भवला, तर मग आता भेटायचं कोणाला, तर सगळ्यात जवळचा कोण असेल तर सुरेश दादा. सुरेश दादाच्या घरी आलं म्हणजे सुरेश दादाच्या वाणीतून तरी उत्तर मिळेल किंवा कुठेतरी पुस्तकाचा संदर्भ मिळेल. अशा पद्धतीनं हे पाटील दाम्पत्य जगलेलं आहे. फुल्यांनी आणि सावित्रीमाईंनी ज्या पद्धतीनं एक प्रबोधनाचं काम हे संबंध महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये केलं, त्यांच्या विचाराची परंपरा घेऊन हे दाम्पत्य जगलेलं आहे. म्हणून विचाराबरोबर कृतीशील जगणं आणि अशा व्यक्तीचं आपल्यामधून जाणं ही समाजाची हानी आहे, चळवळीची हानी आहे, त्या कुटुंबाची हानी आहे. त्या दृष्टिकोनातून मी आमच्या वहिनींकडे, आईकडे बघतो. मला याची जाणीव आहे. ती बरेच जण बोलणार आहे, परंतु मी माझ्या सर्व महिलांना विनंती करेन की वाचनाची संस्कृती बंद करू नका. सारं आपल्या घरातच पडलेलं आहे. मग ते तुकोबारायांच्या रूपानं असेल, सावित्रीमाईंच्या रूपानं असेल, महात्मा फुलेंच्या रूपानं असेल, सारं आपल्या घरातच आहे. परंतु आपण घरातलं सोडून एका भलत्याच मार्गाने जायला निघालेलो आहोत. त्यांना मार्गावर आणणारी ही वहिनी, त्याचमुळे आम्हाला ती आदर्शवत वहिनी म्हणून वाटते. आणि म्हणून माझ्या महिला भगिनींना विनंती करायची की जर खऱ्या अर्थानं वहिनींना जर अभिवादन करायचं असेल तर खरा तुकाराम वाचला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात की बुडतीय जनना देखवे डोळा येई कळवळा म्हणून या. समोर तुमच्या माणसं अंधश्रद्धेत गुरफटत असताना, माणसं वेगवेगळ्या मार्गानं स्वतःचा आदतपात करत असताना एक शहाणा माणूस अत्यंत शांतपणानं कसा बसू शकतो, त्यानं समाजाला मार्गदर्शन केलं पाहिजे. हा तुकोबारायांचा खऱ्या अर्थानं विचार मला वाटतं वहिनी जगल्या. आणि म्हणून ही समाजाची हानी नाही, तर ही चळवळीची हानी आहे, ही कुटुंबाची हानी आहे, ही पुरोगामी विचाराची हानी आहे. आणि म्हणून त्यांचं जाणं हे चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनाला चटका लावून जाणार आहे. सुरेश दादाने आपलं संपूर्ण आयुष्य प्रबोधनाच्या चळवळीमध्ये समर्पित केलेलं आहे. आम्ही त्यांच्याबरोबर पूर्वी होतो, आताही आहोत आणि यापुढेही राहू. मला माहिती आहे दादांचं वय झालं तरी पण दादा काही खचलेले नाही. विचारानं पक्का असणारा माणूस कुठल्याच संकटांना घाबरत नाही, उलट पक्षी त्या संकटावर मात करण्याचं काम करतो. मी अधिकचं काही न बोलता माझ्या परिवाराच्या वतीनं, ज्या सर्व संघटनांमध्ये काम करतो त्या सर्वांच्या वतीनं, या क्रांतिकारी आमच्या वहिनीला, आईला या ठिकाणी अत्यंत नम्रपणानं अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय हिंद. ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट घडली गेली आणि ती दुर्दैवाचं प्रवचन ऐकायला बऱ्याचशा सर्व मित्रांनी अत्यंत भाविक पद्धतीने आजचे आंदोलन वाढले. मी अधिक वेळ घेणार नाही, परंतु ताईंच्या कामाचं हिशोब या बोर्डावर आपण सर्वांनी पाहिल्यानंतर कोण ते दिल्लीपर्यंत त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. आणि म्हणून वस्तू आपल्याकडून हरवली गेल्यानंतर त्या वस्तूची किती किंमत आहे ते या बोर्डावरून आपल्याला लक्षात येते. आणि म्हणून ही खरोखर एक ज्ञानाची गंगा होती आणि ते गंगेत रूपाने काम करणारे आपल्या ताई त्या सर्वांना त्या सोडून गेल्या. परंतु पुन्हा आम्हा सर्वांना आपण आनंदित आहोत तोपर्यंत त्यांचं स्मरण आणि आठवण राहील अशी करी अशा पद्धतीने या श्रद्धांजलीमध्ये आपण सर्व ऐकायला मिळालं. मी हे ऐकत असताना मला थोडंसं वाईटही वाटलं आणि आनंदही वाटला. कारण एवढ्या अनेक वर्षापासून ताईंचं वर्चस्व, ताईंचं काम
ते आपल्या डोक्यामध्ये बसलंच नाही आणि या विचारावरून आपण पोचलोच नाही. परंतु ह्या संपूर्ण कामाची पुरोगामी आमच्या आता वकील साहेबांनी त्यांचं सांगून त्या पुरोगामी कार्यक्रम राबवत असताना अनेक अडचणी त्यांच्यासमोर आल्या. सुरेश पाटलांना अनेक आरोपही झाले आणि त्या आरोपाला बाजूला ठेवून त्यांनी ते मरेपर्यंत जे काम केले त्याचं खरोखर स्मरण आणि आठवण आपल्याला पाहिल्याच्या दृष्टीने आजचा दिवस लागतो. दुर्दैवाची गोष्ट आहे, त्यांना ईश्वराने अधिक आयुष्य दिला असता तर अधिक ज्ञानामध्ये आपल्या तुमच्या दोन गावासारख्या गावातून गंगा आपल्यावरून निघून गेली असं त्यांच्या आपल्याला असं बोलायला हरकत नाही. म्हणून या गंगे मातेचं दर्शन तुमच्या आमच्या घडलं. या दर्शनातून आपण तुम्ही आम्ही काहीतरी घोट घेता की गंगा वाहत असताना गंगेचा आपल्याला फायदा घेता आला नाही, परंतु त्यांचा विचाराचा आपल्याला फायदा घ्यायची संधी या सगळे आपल्याला आपल्या डोक्यामध्ये पडण्यासाठी प्रकाशन झालेले आहे. तेव्हा मी अधिक वेळ घेणार नाही. त्यांना श्रद्धांजली वाटत असताना त्याप्रमाणे काहींनी जे दिल्लीपर्यंत समाजासाठी आणि सार्वजनिक कामासाठी जे जीवन त्यांनी अर्पण केलं यात मी अतिशय कष्टाने त्यांचं हे सर्व केले. गरीब घराण्यातल्या ताई बरोबर या कोर्टपासून दिल्लीपर्यंत पोहोचले हे सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आणि म्हणून हे भाग्य समजत असताना त्यांचं भाग्य पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने मी साईबाबाकडे प्रार्थना करतो. सुरेश दादांना त्यांच्या सर्व कुटुंबाला अधिक बळ येऊ आणि त्यांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नशील राहावं हीच खरी संधी. संघटनांचे मान्यवर आणि आमचे आपतेष्ट त्यामध्ये असलेला दुःख सहजासहजी लवकर निघून जात नाही. श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करतो. मी कर्जत तालुक्यातील एक छोट्याशा चांदई गावामधील आहे आणि गेल्या 30 वर्षांपासून पाटील कुटुंबाशी मी परिचित आहे. मित्रांनो, मला या कुटुंबाने जे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं काम केलं त्या संदर्भात त्यांच्या कुटुंबाची 2 मिनिटात पार्श्वभूमी सांगावी लागेल. आदरणीय पांडुरंग पाटील साहेब एक महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी सत्यशोधक चळवळ सुरू केली त्या चळवळी अंतर्गत काम करणारे धोंडे तालुक्यातील एक फार मोठे कार्यकर्ते होऊन गेले. 1932 ते 1939 मध्ये नारायण नागू पाटील यांनी कुलाबा जिल्ह्यामध्ये सावकारांच्या विरुद्ध आणि कोती विरुद्ध जे आंदोलन केलं, 7 वर्ष ग्रामीण भागातील पेझारी आणि अलिबागच्या परिसरातील शेतकऱ्यांनी शेती केली नाही. त्यावेळेस भिवंडी तालुक्यातील पांडुरंग पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांच्याकडून बैलगाडीने धान्य नेऊन आमच्या कुलाबा जिल्ह्यामध्ये नेल्याचं इतिहासामध्ये नमूद आहे. आदरणीय सुरेश दादांचे वडील गजानन पाटील साहेब हे सुद्धा सामाजिक कामामध्ये राहिले. या तालुक्याचे उपसभापती ते होते, सभापती होते, जिल्हा परिषदेचे सदस्य होते, आगरी समाजाचे ठाणे जिल्ह्याचे ते अध्यक्ष होते. अशा या कुटुंबामध्ये पाटील कुटुंबाने अतिशय काम केलेलं आहे. दुसरा मुद्दा मला या ठिकाणी स्पष्ट करावा लागेल का ओबीसी समाजामध्ये प्रकर्षाने आगरी जातीमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारेमध्ये काम करणारी फार कमी मंडळी आहे आणि यामध्ये पाटील साहेब आहेत. ही भूमिका त्यांनी कुणाच्या ऐकण्यावरून स्वीकारली नाही. यासाठी त्यांनी फार परिश्रम केले. महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक हरिनारायण देशमुख, प्राध्यापक जमिनी कडू तर प्राध्यापक महम्मद देशमुखांच्या पासून विचारवंतांचे विचार त्यांनी ऐकले. देशभर भ्रमण केलं. त्यांच्याबरोबर जयपूर, दिल्ली, लखनौ, पाटणा या ठिकाणी मी उपस्थित राहिलेलो आहे आणि स्वतःचं ग्रंथालय निर्माण करून प्राध्यापक महम्मद देशमुख म्हणतात ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर कधी होईल सपाट, ही भूमिका मान्य करून हजारो पुस्तकं त्यांच्या घरामध्ये त्यांनी आणलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर 200 पेक्षा जास्त पुस्तकं पाटील साहेबांच्याकडे आहेत. समाजासाठी एवढ्या करणाऱ्या परिवारासाठी किती करू शकतात तर त्यांच्या स्मृती कशा विसरल्या जाऊ शकतात या भावना ताईंनी व्यक्त केलेल्या आहेत. भोजनाची व्यवस्था केलेली आहे. कृपया कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये ही माझी नम्र विनंती आहे. या
आदरांजली कार्यक्रमामध्ये अनेक जणांची बोलण्याची इच्छा होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून अनेक त्यांचे सहकारी कार्यकर्ते आले होते. त्यांची बोलण्याची इच्छा होती, परंतु वेळेअभावी त्यांना आम्हाला वेळ देता नाही आला. त्याबद्दल मी स्वतः क्षमस्व व्यक्त करतोय. 20 वर्षापासून काम करायची संधी किंवा लाभ मिळाला आणि या 25 वर्षामध्ये पाटील परिवाराकडून पाटील मॅडमकडून जे शिकायला अनुभवायला मिळालं ते अनमोल आहे. ज्या चळवळीला जिवंत प्रेरणा स्रोत असतात तीच चळवळ तोच समाज गतिशील असतो. आणि आम्हाला काम करताना जी जिवंत प्रेरणा स्रोत होते की ज्यांच्याकडे पाहून चळवळीला किंवा या कार्याला आम्हाला गती मिळत होती, प्रेरणा मिळत होती, त्यातलं सर्वात आदराचं कुटुंब जर कुठलं होतं तर ते पाटील कुटुंब होतं. सुरेश दादा आणि पाटील मॅडम आणि त्यांच्या जीवन कार्याचा आपण या ठिकाणी पाहिलं गेल्या 72 वर्षामध्ये 1970 पासून जरी आपण पाहिलं तरी 52 वर्ष त्यांनी जे कार्य किंवा जो अनुभव त्यांच्या संघर्षाचा आहे तो फार मोठा. प्रस्थापित कुटुंबामध्ये असून सुद्धा प्रस्थापितांच्या विरोधात काम करणं किंवा प्रस्थापिताच्या प्रवाहाच्या विरोधात काम करणं ही साधारण गोष्ट नाही. चळवळीमध्ये किंवा या बामशेठच्या समाज प्रबोधनाच्या कामामध्ये पाटील नाव हे सुद्धा एक फार मोठी गोष्ट राहते. बामशेठच्या कार्यक्रमाचं पत्रक ज्यावेळेस घेऊन आम्ही फील्डवर्कला जायचो त्यावेळेस आवर्जून पाटील नावाचं आम्ही सांगायचो की हे सुरेश पाटील आहेत, ह्या सुमिता पाटील आहेत, या आगरी कुटुंबातून आहेत. कारण बऱ्याच लोकांचा चळवळीकडे पाहण्याचा ग्रह सुद्धा वेगळा होता की ही चळवळ कुणाची आहे आणि ती खोडून काढण्याचं किंवा बहुजन समाजातल्या सर्व घरामध्ये ती चळवळ घेऊन जाण्याचं काम सविता पाटील मॅडम यांनी केलं. बामशेठचा हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, हा विचार जगणं, त्या विचारांसाठी आजीवन स्वतःला वाहून गेलं आणि त्यासाठी स्वतःला एक मिशनरी कार्यकर्ता म्हणून काम करून घेणं हे फार महत्वाचं आणि मोठं काम, एका ध्येय वेड्या कृतीचं कार्य या पाटील मॅडमकडून झालेलं. महिलांचं संघटन असेल, बामशेठचं संघटन असेल किंवा ज्या ज्या जबाबदाऱ्या पाटील मॅडमकडे दिल्या गेल्या होत्या त्या प्रत्येक जबाबदाऱ्यांना अत्यंत यशस्वीपणे किंवा त्या जबाबदाऱ्यांना उंचीवर घेऊन जाण्याचं काम पाटील मॅडम यांनी केलं. तिच्या विचारांसाठी पाटील मॅडमने, पाटील साहेबांनी आपलं आयुष्य जपलं. तो विचार या बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याचा, त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा, एक नवं राष्ट्र, नवं समाज निर्माण करण्याचा जो विचार आहे ते क्रांतीचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी त्या कार्याला वाहून घेतलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली असेल. आणि दादा म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. त्या चालत्या बोलत्या विद्यापीठाला या जबाबदाऱ्या आपल्या सगळ्यांच्या आहेत की दादांनी मोठ्या ताकदीने या कामासाठी पुन्हा त्यांचं आयुष्य दिलेलंच आहे. मी या दुःखाच्या प्रसंगी बामशेठ, युनिटी ऑफ मूल्यवासी समाज आणि या समाजातील सर्वच परिवर्तनवादी चळवळी, फुलेशाह आंबेडकरी चळवळीच्या वतीने आदरणीय सुमिता पाटील मॅडम यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन निरंतर हे कार्य त्याच्या ध्येयसिद्धीसाठी पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. हीच त्यांच्या चरणी श्रद्धांजली वाहून या ठिकाणी थांबतो. 2 नंबर मुलीचं लग्न त्यांच्या धाकट्या चिरंजीवी बरोबर झालं तेव्हापासून माझं त्यांचं नातं आहे आणि त्यांचं जीवन 2012 पासून आतापर्यंत जे काय मी पाहिलं, मी जे काय अनुभवलं की आमच्या ताई कशा होत्या, त्यांच्या घरामध्ये त्यांना सगळं वहिनी म्हणतात, पण मी तर नक्कीच म्हणेन की त्या एक प्रकारच्या या घरच्यांना ह्या देशाच्या माऊली आहे. त्यांनी अनेक दीनदबल्या लोकांच्या अडीअडचणीसाठी रात्रंदिवस झटलेल्या होत्या आणि कुठल्याही प्रकारचं अंधश्रद्धेला थारा न देणारी व्यक्ती मात्र होती. आणि समाजाची प्रगती कशी होईल, व्यक्तीचा विकास कसा होईल, हा जो मार्ग त्यांनी आम्हाला सगळ्यांना शिकवलेला आहे.
तर त्यांच्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे. कारण त्यावेळी मी समदृक्ष होतो. मला त्यांच्यापेक्षा 1 वर्ष अगोदर ते आजार झालं होतं. तेव्हापासून असं कुठला आठवडा गेला नाही की ताईने मला 1-2 वेळ फोन करून चौकशी केली नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट की 26 तारखेला त्या आपल्यातून ह्या जगाचा निरोप घेतलेला आहे. बोलण्यासारखं खूप आहे. दादांची आणि माझी एका ठिकाणी ओळख झाली. ओळख म्हणजे त्यांच्या कुटुंबाशी माझी ओळख होतीच, परंतु जेव्हा सर्वांनी इथं नाव घेतलं की शाहू फुले आंबेडकरांचं एक वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी जे पुढाकार घेतला त्याची एक गोष्ट सांगतो की ते त्यांचं भाषण झालं सुरेशदादांचं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याकडे जत्रा असते, अशी जत्रा भरते, तिथे ज्ञान मिळत नाही, परंतु जर चैत्यभूमीवर गेलं तर पुस्तकांची मांदियाळी असते, तिथे ज्ञान विकत मिळते, ते विकत घेतले पाहिजे, पुस्तकं वाचली पाहिजेत. खूप असे चांगले विचार त्यांचे होते, परंतु तेव्हा मी थोडा यंग होतो आणि मला ते रुचलं नाही. त्यांचं माझी खडाजंगी झाली, परंतु त्यांनी मला समजावलं की राजकीय असं असतं आणि तेव्हापासून मी त्यांचा आशीर्वाद झालो दादांचा. या कुटुंबाशी आमचा संबंध असा की माझी आई आणि यांचे वडील गजानन दादा या एकाच वेळेस पंचायत समिती सदस्य होते. खूप चांगला संबंध. आज मी ज्या संस्थेतनं इथे मी भाषण करण्यासाठी उभा आहे, श्रद्धांजली वाहण्यासाठी उभा आहे, त्या संस्थेमध्ये सुद्धा गजानन दादा सदस्य होते. तिथे माझे वडील उपाध्यक्ष होते. असं खूप असं चांगला आणि या परिवाराशी माझा संबंध आहे. बाळूदादा असतील, श्रीराम सर असतील, ताईंशी एवढा माझा संबंध नाही आला, परंतु ह्यांचे विचार जेव्हा मी कुठेही भेटलो, कुठे लग्नात भेटलो तरी विचारांचीच भेट असेल असं होत होता. खूप छान परिवार आहे, समाजासाठी वाहून घेणारा परिवार आहे, मितभाषी परिवार आहे. अशा ताईंना आजच्या प्रसंगी मी आदरांजली वाहतो. माझे 2 शब्द संपवतो. श्रद्धांजली वाहताना मी शेतकरी उन्नती मंडळाचं नाव नक्कीच घेईन की त्या परिवारातर्फे ताईंना श्रद्धांजली. जय हिंद. त्याच्यावर आपल्याला मात करायला लागेल. हे दुःख भरून येणार नाही याची जाणीव असताना सुद्धा मी सुरेश पाटील दादांना विनंती करेन, त्यांनी आणि त्याच्या कुटुंबियांनी स्वतःला सावरावं लागेल. आपण एका अशा व्यक्तीच्या आदरांजलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहोत की ज्या व्यक्तीनं सांगितलं की माझा अंत्यविधी करताना कुठलाही धार्मिक विधी करू नका, आणि त्यांच्या ह्या निर्णयातच त्यांचं एकूण पुरोगामित्व आणि त्याचं व्यक्तिमत्व सामावलेलं आहे. काळ अत्यंत कठीण आहे. असं म्हणतात की घड्याळाच्या काठी उलटी फिरवायचे नसतात, पण सामाजिक चळवळीच्या बाबतीमध्ये अगदी वैचारिक चळवळीच्या बाबतीमध्ये सुद्धा घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागलेले असं चित्र या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. अशा वेळेला इथे बहुतांशी भामसेप आणि भामसेपशी संबंधित असलेल्या राजकीय पक्षाशी संबंधित असलेले कार्यकर्ते विचारवंत उपस्थित आहेत असं जाणवतं. मी आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती करेन. ही जी आजची आपली सामाजिक राजकीय सांस्कृतिक जी दुरावस्था निर्माण झालेली आहे तिच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे, चिंतन करण्यासारखी परिस्थिती आहे. आणि यासाठी या विविधांगी चळवळींनी आपसामध्ये संवाद निर्माण केला पाहिजे. त्या संवादाचा अभाव आज आपल्याला इथं प्रकर्षाने दिसतो. म्हणून मी विनंती करेन, मी दलित पॅंथर चळवळीतून आलो, जी चळवळ फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा एक अत्यंत क्रांतिकारक आणि बऱ्याच अंशी सांस्कृतिक आक्रमक असा आविष्कार होता. आणि आमच्या पॅंथरच्या स्थापनेच्या काही वर्षांच्या नंतर भामसेपची स्थापना झाली. विचार करा की हे सगळं झालेलं असतं. पॅंथरची वीज लीग
परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये संविधानाला अभिप्रेत अशी जर समाज व्यवस्था निर्माण करायची असेल, त्या वेळेला जे जे आंदोलन उभं राहील, जो संघर्ष उभा राहील, त्या संघर्षामध्ये डॉक्टर ॲडव्होकेट सुमित्राताईंची प्रदर्शन आठवण येणार. मी बघत राहिलो, फार कमी अशी माणसं आपल्या महाराष्ट्रात आहेत की ज्यांच्याबद्दल आपल्याला निरतिशय असा आदर अत्यंत नैसर्गिकपणे निर्माण होतो. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचं जसं कुटुंब होतं, मी तर म्हणेल की सुरेशदादा पाटील आणि ॲडव्होकेट सुमित्राताई हे त्याच परंपरेतलं कुटुंब. आणि ही परंपरा टिकवायची असेल तर माझे तमाम फुले शाहू आंबेडकरवादी विचारधारा मांडणाऱ्या सर्व संघटनांना अशी कळकळीची विनंती आहे की आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क नाही, संवाद नाही, तो संवाद आपण निर्माण करूया. आणि मरण हे अटळ असतं. आज आमची वहिनी जी काय घडली, तर मी आमच्या आई अण्णांना आधी विनम्र अभिवादन करते की आमचे आई अण्णा इतके थोर होते की आपण म्हणतो की आयुष्य सुंदर घडलं जातं, पण ते घडवण्यासाठी अनेक त्याग करावे लागतात, अनेक चांगली व्यवस्था असावी लागते. आणि ती व्यवस्था म्हणजे आई आणि अण्णा आमचे वहिनीचे आई बाबा होते. आणि त्यांच्या जडणघडणीतनं आमची वहिनी घडली आणि इतक्या उच्च पदावर जाऊन ती अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकली. आणि अशी आमची माता आज आमच्यात नाहीये. आणि त्या मातेच्या आदरांजली कार्यक्रमानिमित्त आपण अनेक वक्त्यांनी जे काय तिच्याबद्दल उद्गार काढले त्याच्यापेक्षाही ती खूप थोर होती. मला शब्दात सांगणं कठीण आहे की तिचे ऋण कसे आम्ही फेडू शकू, कारण मी सुद्धा तिच्याच जडणघडणीतनं घडलेली आहे. कारण सर्व्हिस करताना काय काय त्रास होतो आणि काय काय आपल्याला गोष्टी कराव्या लागतात, अधिकाऱ्यांसोबत कसं वागावं लागतं, हे सगळं शिक्षण आमच्या वहिनीनेच मला शिकवलं. त्याच्यामुळे मी सुद्धा चांगल्या प्रकारे नोकरी करू शकली. आणि अशी आमची माता म्हणजे आमचे आई वडील गेल्यानंतर आमचे आई वडील दादा आणि बहिणीच होते. आणि आज आम्ही पाटील घराणं आणि आम्ही पोरके झालो. आम्हाला किती तुम्ही सांत्वन केलं तरी ती पोकळी कोणीही भरून काढू शकणार नाही असं मला वाटतं. आणि आपण सर्व आलात, सर्वांचे मी 2 शब्दात आभार मानते आणि इथेच थांबते. भगवान धुळे आणि रायगड कृषी संघाचे उपाध्यक्ष कोण आहे